नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या आजच्या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT कॅम्पस पवई या ठिकाणी आपण आहोत. आरती योगेश सोनावणे या वहिनींना भेटणार आहोत. काय मस्त पाऊस आहे बघा ना, किती छान वातावरण आहे. असा मुसळधार पाऊस पडतोय. खरं तर लहान मुलांना आता घरात न राहता मैदानात जाऊन फुटबॉल खेळावा असं वाटत असेल. तर सगळीकडे फुटबॉल फीवर सुरूच आहे आणि अशा वेळेला मला सुद्धा माझं बालपण आठवतंय. अभ्युदयनगरच्या त्या बिल्डिंग नंबर 5च्या मैदानामध्ये पाऊस सुरू झाला की तो बॉल घ्यायचा अनवाणीच पायाने, पण त्या चिखलामध्ये त्या मातीमध्ये खरं तर तो फुटबॉल खेळायचा आणि मग ते सगळे मित्र आठवू लागतात. कधी कधी नकळत त्यांच्याबरोबर झालेली भांडणं, तो बॉल तो हवा भरून आणणं आणि पुन्हा त्या बॉलने खेळणं, तो कुणाच्या घरात गेला तर त्यांचं लटकं रागावणं, सारंच आठवतं, सारंच आनंद देणार. या बालपणीच्या आठवणीबरोबरच आता जाऊन सोनावणे कुटुंबाच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊया. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. मंगळसूत्रात म्हणजे सासर माहेरची खूण, योगेश रावांचं नाव घेते सोनवणेंची सून. एवढे घाबरले आहेत. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर, नमस्कार. ही माझी मुलगी, नमस्कार. ही माझी आई, माझे पप्पा, हे यांच्या काकू, ही काका, हा माझा भाऊ, ती माझी बहीण, लहान बहीण, आणि ती पण माझी बहीण आहे लहान. त्या माझ्या बहिणी, त्या तिघी फ्रेंड्स आहेत. नमस्कार सगळ्यांना. आणि बाकी सोसायटीचे. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. आवाजाला काय झालं? नाही मला दडपण आलं. नाही नाही बोला बिंदास मोठ्याने. का नेहमी एवढाच असतो आवाज? नाही काही वेळेस असतो. काय खुश झाले ते आज तुमचा आवाज कमी आहे म्हणून. तुमचं बालपण? नाशिकला गेलो. तुमचं? माझं धुळ्याचं. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. आपण? मी ते जॉब करतो IIT मध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट. खूप काम असतं काम ऑफिसमध्ये. हो. आणि घरी पण थोडं करतो मी काम. तुम्हाला करावंच लागतं ना. का वहिनी काय त्यांचं असं करतं? ते आज सांगतायत फक्त, काही करत नाही. मला सांगा, असा जेव्हा पाऊस असायचा लहानपणी तर तुम्ही पावसात भिजलेत का? हो. काय खेळ खेळायचे? कुठले खेळ खेळायचे? क्रिकेट खेळायचो, विट्टी दांडू खेळायचो. विट्टी नदी दांडू? आमच्या जवळ होती, तिथे पोहायला जायचं. नदीत? मग घरचे ओरडायचे नाहीत तुम्हाला? नाही, कमी पाणी असल्यावर जायचं. तुम्ही असं काय केलंय का नदीत नाही, वगैरे? मी फक्त पाण्यात होड्या सोडल्यात बस, बाकी नाही केली अशी काही वेगळं. त्या कागदाच्या बनवून हो. होड्या सोडतात त्या तुम्हाला करता खूप येतात? आवडायचे मला. तुमची ओळख कशी झाली मग दोघांची? नाही, आमचं अरेंज मॅरेज. मी म्हटलंच नाही लव्ह मॅरेज. कोणी सुचवलं असतं? ते म्हणजे कॉमन रिलेटिव्ह होते एक, पवार म्हणून, त्यांनी. आणि तुम्हालाही त्यांनीच सुचवलं? हो, म्हणजे ऍक्च्युली ते आमचे पप्पांचेच बहीण आहेत त्या आत्या. तर त्यांनी सांगितलं, त्यांच्या घराजवळच राहायचे. मग सांगितलं की अशी अशी आहे मुलगी असं. मग बघायला आले ते? हो, मग मी आणि काका गेलो. दोघेच? हो, आधी सुरुवातीला. काय दिलं होतं तुम्हाला? कांदे पोहे खायला. खायलाच विचारतोय मग काय तुम्हाला अजून काय? बघायला गेलो काय? हो. मग त्या दिवशी तुम्ही दोघे बोलले होते हो, एकमेकांबरोबर? थोडं. हो. काय काय किती वेळाचं बोलणं होतं ते? नाही, थोडंसंच, असं जास्त नाही. आणि मग पसंती कधी कळवली? 10-15 दिवसानंतर. तुम्ही का 10-15 दिवस का घेतले तुम्ही? नाही का, तसं काही थोडं म्हणजे सगळ्यांचा विचार, घरच्यांचं मत घेऊन वगैरे. जेव्हा लग्नाचा तुमचा विचार आला त्या दरम्यान साधारण किती कांदे पोहे खाल्ले तुम्ही? 10-12 ठिकाणी खाल्ले. वेगवेगळ्या प्रकारचे कांदे पोहे, व्हरायटी. पण मग यांची निवड का केली? नाही, साधारण म्हणजे क्वालिफिकेशन तिचं MCM आहे ना,
क्वालिफाईड पाहिजे तर ते, आणि नाकी डोळी चांगली पाहिजे तर नाकी डोळी. मग म्हणून सिलेक्ट केलं. अरे हो, चांगलं केलं. लग्न जमल्यानंतर लग्न किती दिवसांनी झालं? 1 महिन्यात. 1 महिन्यात. त्या 1 महिन्यात तरी भेटला होता का दोघे? नाही. 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 एकमेकांचा फोन एक्सचेंज तेव्हा मोबाईलच प्रमाण कमी नव्हते. मोबाईल नव्हता. मोबाईल नव्हते. प्रमाण कमी होतं. पण मग त्या 1 महिन्याभरात तुम्हाला भेटावंसं पण नाही वाटलं दोघांना? नाही, लग्न ठरल्यानंतर रुपया नारळला भेटलो होतो ना. पण नंतर नाही. बस त्याचा प्रोग्राम झाला तेव्हा बस एकदा त्याचा. भेटलो. पण दोघेच हा. मिळून पण बाहेर असं कुठे नाही, न असं सांगता एकटा- भेटलायत, कॉफी प्यालायत वगैरे असं? नाही. नाही. बरं, या 13 वर्षात कुठे कुठे घेऊन गेले फिरायला? अंदमानला गेलो होतो, डायरेक्ट बरंच- अंदमान. काश्मीरला पण गेलो होतो. अरे वा, काश्मीरला. सुरुवात महाबळेश्वर पासून केली होती, हळूहळू वाढवलंय. बरं केलं हळूहळू. पण कसा आहे स्वभाव वहिनींचा? चांगलं आहे, कशी साथ दिली 13 वर्ष? चांगली अजून तरी टिकून आहे. मला काय म्हणतायत, का असं म्हणतायत? माहित नाही. चांगली साथ दिली. चांगली साथ दिली ना. त्यांचा स्वभाव कसा आहे? छान आहे, साधा आहे. हा. आणि सगळ्यांना सांभाळून वगैरे घेतात. हो. पण कधी रागावतात का होते? नाही ना, नाही, ते वाटतच नाही. मीच रागवते खूप. का? चिडते लवकर मी, त्याच्यामुळे कशामुळे हो असं करता? असंच लवकर कामं नाही केले किंवा असं तर थोडी चिडचिड होते माझी. मग अजून भविष्यात काय करायची इच्छा आहे? भविष्यात यांची इच्छा आहे आता परदेशात वगैरे जाऊन जॉब वगैरे करण्याची. तर किंवा फिरायला जाईल परदेशात. ते फिरायला जायचं म्हणतायत, तुम्ही कामाला पाठवताय काही त्यांना. का असं जायचं. जायचंय. वा, वा. पण मला तुम्हाला विचारायचंय, मग तुमची सगळे आता आई वडील वगैरे सगळे कुठे नाही, असतात? वडील वारले डिस. वडील वारले. मग आई कुठे असते? ती नाशिकलाच असते. नाशिकला. मग जाणं येणं असतं? हो, हो, आणि तुमचे आई बाबा माझे आई बाबा धुळ्यात. मग जाता की नाही? हो, जाते. साधारण महिन्यातून किती, वर्षातून किती वेळा? नाही, दिवाळीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत. पण तेव्हा दोघेही जाता का एकट्याच जाता तुम्ही? नाही, मोस्टली मी एकटीच जाते. मी पण जातो घ्यायला वगैरे. हा. हा? तुम्ही सोडायला जाता का आणायला जाता? घ्यायला. आणायला जाता का? पण जाता ना? हो, जातो. बरं, हे 13 वर्ष असे गप्पच आहेत का हो? हो, शांतच स्वभाव आहे त्यांचा. का तुम्ही बोलूच देत नाही घरात? नाही, तसं नाही, तसं मी पण शांत आहे. बरोबर. आता ह्याचा शांतपणा जरी घरात असला तरी या पुढच्या खेळात त्यांना थोडं धावपळ करून बक्षिसं आणायची. वेळ 1 मिनिटाची आहे, तेव्हा बघूया 1 मिनिटात किती वस्तू वहिनी घेऊन येणार. आणि पहिलं वाक्य, लहान माझी बाहुली. सांगा कुठे? एकच मिनिट आहे. फास्ट राहते. 20 सेकंद झाली. लव्ह इन पॅरिस. लिंबुडा निंबुडा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. बसा. वहिनी, अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला आणि चांदीची ही तुळसही मिळाली. थँक्यू. अभिनंदन. वैद्यना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. अहो, कसे आहेत हे सगळे? छान आहेत, एकदम छान आहे. म्हणजे सासर माहेर सगळं छान भेटलंय मला. तुमच्याशी एकदम चांगले वागतात हो, सगळे. एकदम. सासरी असं वाटत नाही मला, सासरी आल्यासारखं. हं? खूप मनमिळाव आहे. आज तुम्हाला सासर जाणवेल. हो. कसं सांगा? या सगळ्यांनी केवढे आरोप केलेत तुमच्यावर. अच्छा. तुम्ही पण टाकले वाटतं चिठ्ठी. हा, चला बघूया कुठले कुठले आरोप केलेत तुमच्यावरती बघू. तुम्ही खूप कमी बोलता. हो. हा, आणि पैसे खर्च करताना मात्र तुम्ही काचकूच करता. थोडं. बरोबर. असा एक हो. पहिला आरोप आहे. हं. दुसऱ्यांचं काय म्हणणं आहे, मी नावं नाही सांगणार कोणी लिहिली. तुम्ही लोकांमध्ये मिक्स होत नाही.
एखाद्याने बोलवलं तर घरी जात नाही. हा? हे मान्य आहे आरोप तुम्हाला सगळे? पार्शियली ट्रू आहे. तुम्ही म्हणजे ना चेहऱ्यावरती असे एक्सप्रेशन्स आहेत ना की काही करा पण मला अडचणीत टाकू नका. फोनवर खूप बोलता पण पटकन चिडता. एखाद्याबद्दल गैरसमज तुम्ही पटकन करून घेता. काय हो खरंय? हा ते मग चिडखोर आहे तुम्ही. मला तुम्ही गप्प असल्याचं रहस्य आत्ता कळलं. पण पटकन गैरसमज करून घेतात या एखाद्याबद्दल, हे पण मान्य आहे तुम्हाला? समोरच्याचे पण असू शकतं ना गैरसमज. काय बाजू घेत आहे? स्वभाव चिडचिडा आहे. थोडा आहे माझा. आहे ना, हे पुरावे आहेत माझ्याकडे आता. नाही तुम्ही साक्षीदारांना बोलले ना इथे. तुम्ही नेहमी द्विधा मनस्थितीत असता. हो. हो ना? चालतं. म्हणजे आहे ना, यांचं लक्ष आहे तुमच्याकडे सगळ्यांचं. हे 3-4 आरोप आहेत. या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? विचार करून ठेवा. तोपर्यंत नमस्कार. आपण वडील. तुमचं काय म्हणणं आहे? स्वभाव तिचा चांगला आहे, पण असं थोडंसं चिडचिड होते काही वेळेला. लहानपणी पण तसंच व्हायचं? नाही, ती शिक्षणातच इतका वेळ गेला, शिक्षण संपलं आणि लग्न झालं. त्यामुळे असं खूप अगदी लहान बाळाचंच माझ्याकडे ते वास्तव होतं. त्यामुळे जास्त अनुभव नाही आला. जावयांबद्दल काय सांगा? जावई तर छानच आहेत, अगदी मितभाषी आणि व्यवस्थित. आई बोला आता, सांगा मुलीबद्दल. आहे चिडचिडी आहे ती, हं. पण खरं खोटं काय याच्याबद्दल ती अडकते, त्यामुळे तिची चिडचिड होते. म्हणजे खरं जे आहे त्याला खरंच म्हणा आणि जे खोटं आहे त्याला खोटं म्हणा. नाही पण स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल आता चिडचिड कमी करायलाही हवे. आणि जावई जावे तर शांतच आहे. उद्या बहिणींकडे. दीदी जेवढी अशी वरतून सुंदर आहे, मनापासूनही तेवढीच छान आहे. थोडीशी चिडते आहे अग्री, पण तेही चांगल्यासाठीच आहे मी बोलेल. आणि जियाजी इज अ जेम ऑफ अ पर्सन. हो का? सिरियसली खूप सिम्पल जेवढे आहेत तेवढंच ही बिलीव्स इन सिम्प्लिसिटी. द्या. मी न्यू आहे या फॅमिलीत, हार्डली 1 मंथ झालाय मला, पण खूप छान आहेत सर दोघांचं पण. आणि जिजू खूप जॉली आहेत आणि टोटली ऑपोजिट दीदी आहे. मीच शांत आहे, खूप चिडके असं मला तर काही अजून नाहीये experience. एकच महिना झालाय ना. हो. अजून कोण बोलणार? पाठी. तिची लहान बहीण आहे मी. आमचे बरेच छोट्या छोट्या गोष्टींना होतात, आपण नंतर लवकर जवळ येतो. स्वभाव खूप छान आहे. काय कुठला बदल केला पाहिजे? मिसअंडरस्टँडिंग खूप होते लवकर. होय ना, गैरसमज खूप होता. तुम्हाला हळूहळू कळायला लागलं ना चिठ्ठ्या कोणाच्या कुठल्या आहेत. हो. अजून मागे कोण बोलणार आहे का? द्या. भाऊ आहे मी दीदीचा. स्वभाव तिचा आहे खूप छान, आणि जर मनापासून ओळखलं तर खूप डीप आहे. चिडचिडा आहे स्वभाव, पण तेवढी चिडचिड तिची लवकर जाते सुद्धा, आणि प्रेमळ आहे. म्हणजे मला तिचं प्रेम खूप मिळालंय. अरे वा. तुमचं काय म्हणणं आहे? स्वभावात कुठला बदल करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? आहे म्हणजे थोडी चिडचिडी आहे, मी मान्य करते. पण माझं कसं आहे की कोणी जर मला म्हणजे थोडं चुकीचं बोललं किंवा तर राग येतो. तर राग येतो मग मला. कुठली गोष्ट बदलली तर तुम्हाला जास्त बरं वाटेल या सगळ्यांच्या आनंदासाठी? तेच माझा स्वभाव मला चेंज करावा लागेल थोडासा. पावसा एवढं झालं तरी खूप झालं. म्हणजे थोडासा स्वभावात बदल हो, करणं नक्की गरजेचं करेल आहे. मी. तुमचं काय म्हणणं आहे? तेच आहे, मनावर थोडा रागावर ताबा ठेवला पाहिजे, तर मग अजून म्हणजे कोणालाच वाईट वाटतं किंवा मेडिटेशन वगैरे केलं तर शांत होईल. मग आता बघा, सल्ला चांगला दिलाय. मेडिटेशन हा चांगला पर्याय दिलेला आहे. बरोबर. आता यानंतर एक चित्र काढायची 3, आणि हे ओळखणार का मला बघायचंय. पहिलं चित्र कोण काढणार? ऍक्च्युली माझं ड्रॉइंग तसं छान नाहीये. हा. मी ज्या घरांमध्ये जातो ना, सगळ्यांचंच ड्रॉइंग तसंच असतं, काळजी करू नका. पहिलं कोण आव्हान स्वीकारणार? तुम्ही किती? तुम्ही या. हे पहिलं आव्हान आहे. द्या, मी सांगतो. हा, अचूक काढली आहे. अभिनंदन. द्या 500 रुपयाचं बक्षीस त्यांना. आता तुम्ही तिकडे, त्या इकडे. या 2 पैकी कुठलं? बोलायचं नाही.
खोटं सांगता काय येत नाही म्हणून चित्र? नाही हे चांगलं पण चित्राचं वांग नाही केलं तुम्ही. नाही. आणखी एक 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. तिसरं चित्र तुम्हीच काढावं असं आम्हाला वाटतं. नाही माझं तुम्ही Drawing चांगलं सुंदर नाही. काढणार, मी सांगतो. सोपं आहे बघा आता. अभिनंदन. सुद्धाच काही येत नाही हे घ्या. आता हे म्हणजे बक्षीस तर मिळालं, पण मिस्टरांना मला सांगायचंय तुम्ही कसं काढलं असतं या इथे. बघा आता त्यांनी कसं काढली असती हार्मोनियम बघून. किती मस्त हार्मोनियम काढली. ती सुद्धा ओळखली म्हणून मी नसती म्हणत ना. होती त्यांनाच द्या. अरे पण त्यांच्यापेक्षा तुम्ही छान काढली माहितीये का. मग तुम्ही तर हार्मोनियम बरोबर आणखी 4 पियानो वगैरे सगळे सांगितलं त्यांनी. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशा सोबत 3 वार्षिक विशेषांक. खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक. हे 800 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. थँक्यू. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा तसं तर सगळ्यांचीच मला क्षमा पण मागायची आहे आणि थँक्स पण म्हणायचंय. का हो? असंच म्हणजे आजपर्यंत सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या चुकांवर कायम पांघरून घालत आलेले ते. ऍक्च्युली माझ्या सासूबाई बडोद्याला गेलेल्या होत्या आणि त्यांना घ्यायला माझे जाऊ वगैरे सगळे गेले, त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. खूप नाराज झाले ते. अरे बाप. हो. आणि मेन म्हणजे मला जास्त कालपासूनच सासऱ्यांची खूप आठवण येते, कारण ते असते तर नक्कीच आले असते. त्यांना खूप हौस होती असं बघण्याची जाऊबाई वगैरे. नाराज झालेत का? हो, नाराज थोड्या नाही. त्यांनाही वाईट मीच वाटलं. सांगतो, आम्ही अचानक येत असतो आणि या पावसामध्ये तुम्हाला येताना आलं तर मीच उठाभाषा काढू का जाऊबाई? आणि सासरे म्हणजे माझे पॅरालिसिस झाल्यामुळे 6 वर्षापासून बेडवर होते ते. तर हे घर आम्हाला खरं त्यांच्या घरातच आम्ही ग्राउंड फ्लोअर घेतलं होतं की ते येतील, आम्ही थोडी सेवा करू शकू त्यांची, पण नाही झाले. आणि तुम्ही? तेच की सगळे आज कार्यक्रमाला हजर राहिले. थोड्याशाच कालावधीत त्यांना सांगितलं तरी ते हजर राहिले. ते त्यावरून त्यांचं प्रेम लक्षात येतं. पहिली मला तुम्हाला विचारायचंय, मिस्टरांच्या स्वभावात कुठला बदल व्हायला पाहिजे? त्यांचा थोडा कंजूस स्वभाव. खूप कंजूस आहे. शॉपिंगला नेत नाहीत मला ते. तुम्हाला नेत नाही? नाही. बरं झालं. अजून काय तक्रारी असतील तर सांगा. का हो असं करता? नाही नेतो. ते सुद्धा डिस्काउंटच्या वेळेत देत असाल. आणि अजून? आणि शांत स्वभाव आहे त्यांचा. मग त्यांनी जास्त बोललं पाहिजे का? बोललं पाहिजे. जरा बोला, दोघेही बोला एकमेकांशी मनमोकळेपणाने. वहिनीची तेवढीच तर इच्छा आहे, हो की नाही? अजून काय म्हणजे भविष्यात संधी मिळाली तर तुम्हाला मिस्टरांसाठी कुठली गोष्ट करण्याची इच्छा आहे? ते खरं एकट्यानेच सगळं करताय, तर मला असं वाटतं थोडंसं जॉब करून किंवा फायनान्शियल थोडंसं त्यांना सपोर्ट करावा असा वाटतो मला नेहमी. पण इकडे एकटाच आम्ही असल्यामुळे मुलीच्या संगोपनामुळे नाही करू शकत मी जॉब. पण तुमची इच्छा आहे हा, काहीतरी खूप करायची? इच्छा आहे काहीतरी करायची. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आम्हाला दोघांना फिरायला जायचंय परदेशात. ते कळलं मला, फिरायला जा. पण जर भविष्यात वहिनींना नोकरी करावीशी वाटली किंवा काही व्यवसाय करावासा वाटला, सपोर्ट करणार मी. करणार. चला मग अजून काय पाहिजे? परदेशातही जायचंय, वहिनींना वेगळं काहीतरी करायचंय आणि ते करण्यासाठी मिस्टरांची साथही आहे. तेव्हा ज्या ज्या गोष्टी मनात योजतील त्या नक्की पूर्ण होतील. आणि त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच तुम्हा दोघांच्याही सुखी संसारासाठी शुभेच्छा देतो. नुसत्या शुभेच्छा नाहीत तर शुभेच्छांबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.